आज आणखी कुणीतरी जाईल असं वाटतंय मला. इन्स्पेक्टर, मला खूप भीती वाटते हो. म्हणजे धनंजयची जी अवस्था झाली तशीच माझी अवस्था होणार. आमचं भांडण झालं होतं, पण त्या भांडणानंतर आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्हही झाले होते. सर, थँक्यू शेरर. सर, तावडे सरांचा फोन आला होता. काय म्हणाले ते? त्यांनी तुम्हाला उद्या भेटायला बोलवले. सॉरी सर, तुम्ही असं एकट्याने जायला नको होतं. पटवर्धनांचा फोन आल्यावर मला तिथे पोहोचणं गरजेचं वाटलं. सर, विकीच्या बाबतीत सुद्धा तुमचे इंटेन्शन्स करेक्ट होते. आय मीन, जर तुम्ही विकीला एकटे भेटला असतात तरच तो तुम्हाला धनंजय सरदेसाईंबद्दल काहीतरी महत्त्वाची इन्फॉर्मेशन देणार होता. पण नेमका त्याचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट कसलं, त्याला तर मारलं गेलं. पण सर, तुम्ही तिकडे एकटे पोचल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला असं चित्र उभारण्यात आलं. आत्ताही कदाचित असंच असू शकतं. मी माझ्यासोबत तिथे कोणाला तरी घेऊन जायला हवं अशी ती सिच्युएशन असावी असं मला वाटलं नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं, मी तिथे पोहोचण्याआधी नेमकं काय घडलं हे कळायला हवं. सर, पटवर्धनाने फोन करून सांगितलं होतं की त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी आहे असं त्यांना वाटतंय. हो सर, खरंच तिकडे कोणी होतं आजूबाजूला की त्यांना भास होत होते? तुला नेमकं काय म्हणायचं? सर, हेच बघा ना, धनंजय सरदेसाईंचं असं अचानक नाहीचं होणं, पटवर्धनांचा मुलगा विकी त्याचा अपघात होणं आणि मग धनंजय सरदेसाईंची डेड बॉडी सापडली. आय थिंक या सगळ्या प्रकारामुळे त्यांनी खूप टेन्शन घेतलं असावं आणि म्हणूनच त्यांना हार्ट अटॅक आला असावा. सर, मला वाटतं आत्महत्या असेल. काय की पटवर्धनांचा मुलगा विकी तो गेल्यानंतर ते शांतच असायचे. त्यात आधीच धनंजय सरदेसाई गेल्यामुळे ते टेन्शनमध्ये होते. त्यात नवीन स्कीम सुरू केलेली होती आणि आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे धनंजय सरदेसाई गेल्यापासून त्यांचे सगळे व्यवहार ठप्प झाले होते. त्यात त्यांच्या सगळ्या साईड बंद झाल्या होत्या आणि धनंजय सरदेसाईंच्या सांगण्यावरनं सुरू केलेली स्कीम, धनंजय सरदेसाई गेल्यामुळं त्यात नुकसान झालं असणार आहे त्यांना आणि या सगळ्या टेन्शनमुळेच त्यांनी आत्महत्या केली असणार आहे. मिस्टर पटवर्धनांच्या मृत्यूचं कारण काय आहे हे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आल्यावर कळेलच. मला खून वाटतोय. काय? आधी धनंजय सरदेसाई, मग विकी आणि आता मिस्टर पटवर्धन. जर खरंच मिस्टर पटवर्धनांच्या घराच्या बाहेर कोणतरी होतं तर कोण असेल तो? किंवा ती धनंजयच्या आजूबाजूच्या व्यक्तींपैकी एक संशयित व्यक्ती मिस्टर पटवर्धन होते. आता उरले राणी सरदेसाई, मीरा सरदेसाई, गायत्री सरदेसाई, त्यांचा ड्रायव्हर तिवारी आणि घरातले इतर नोकर. जी व्यक्ती हे सगळं घडवून आणते त्या व्यक्तीबद्दल आपण अजूनपर्यंत नीट विचार नाही केला. म्हणजे फोन करणारी व्यक्ती. कदाचित त्या व्यक्तीचा या सगळ्याशी संबंध असू शकतो. येस सर, कारण कोणीतरी जाणार आहे असं ती फोन करणारी व्यक्ती सांगत होती. याचाच अर्थ त्या व्यक्तीचा याच्यात हात असण्याची शक्यता आहे. सर, कोण असेल ती व्यक्ती? गायत्री सरदेसाईंचे 2 भाऊ अजूनपर्यंत समोर आले नाही. त्यांना शोधून काढणं गरजेचं आहे. मगच ही केस स्पष्ट होईल. होय सर. अरे अजय, तू कधी आलास? अगं आत्ता चालू. अरे मग उठवायचं ना मला. तुला डोळा लागला होता, म्हटलं कशाला उगाच उठूया. तुझी वाट बघत होते ना. बघता बघता कधी डोळा लागला कळलंच नाही बघ. जेवलीस का तू? नाही रे. आई काय?
तुला एकतर वेळेत गोळ्या घ्यायच्या असतात, त्याच्यावर तुला वेळेत जेवायला हवं. अरे पण एकटीला जेवायचा कंटाळा येतो रे. आई, हे चालणार नाही. मी वेळेत आलो असेन किंवा नसेन, तू वेळेत गोळ्या घ्यायला हव्या आणि वेळेत जेवायला हवं. बरं, वेळेवर जेवीन. हं. काय रे, त्या सरदेसाईबाईंची काय अवस्था आहे रे? बरी आहे. खूप खचून गेली असेल ना, त्यातून एकटीच. असं काय करणार आहे कुणास ठाऊक बाप. आई, तू त्याची काळजी करू नकोस. ते व्यवस्थित आहेत आणि त्यांच्याकडे खूप पैसेही आहेत. पैशाचं ठीक आहे रे, पण सोबत आपला माणूस हवा, आपल्या माणसांचा आधार हवा. तिचा नवरा गेला तो अशा पद्धतीने. वृत्ती घाबरली असेल ती. आई, काय रे, काही कळलं का? त्याचा खून कोणी केला ते? आई, तो विषय आता नको. काय झालं? काही झालेलं नाही. खरं सांगतोयस? नाही म्हणजे आतापर्यंत मी एखादा प्रश्न विचारला आणि तू त्याचं उत्तर दिलं नाहीस, असं सहसा होत नाही. आई, तू काळजी करतेस म्हणून. काय झालं ते तरी सांगशील? काही झालेलं नाही. तू काही लपवत तर नाहीयेस ना माझ्यापासून? खरं सांगतोय, काही लपवत नाही. खरंच काळजीचं काही कारण नाही ना? नाही. आणि हे बघ, काही काळजी करू पण नकोस. स्वामी आहेत आपल्या पाठीशी, सगळं ठीक होईल. आणि तुझा आशीर्वादही आहे माझ्यासोबत. तू तर आहेच आहे रे. चल जेवून घे आता. आई, आई थांब, मला नको जेवायला. काय रे, मला जेवायचा आग्रह करतो आणि स्वतः मात्र टाळाटाळ करतोस. ते काही नाही, आवर आणि 2 घास खाऊन घे. अगं खरंच नकोय मला. नाही रे, उठ सांगितलं ना. जा आवरून घे, मी जेवायला वाढते. जा. बरं, जातो. अगं आई, थोडा भात कमी कर ना. कमीच आहे रे, जेव मुकाटपणे. आता आधी जेवून घे, नंतर बोल. आई, महत्वाचा कॉल असेल, प्लीज. अरे 2 घास तरी निवांत खा ना. आई प्लीज, फोन दे ना. मीच देते, थांब जरा. हा घे. हे बघ, जेवणावरून उठू नकोस. जे काही बोलायचं ना ते इथेच बसून बोल. सारखं काय आपलं काम काम काम. एवढं काम काय कुणाच ठोक. हॅलो. मिस्टर अजय ठाकूर, मला पटवर्धनांबद्दल कळलं. काय चाललंय? असं कसं झालं मिस्टर पटवर्धनच्या बाबतीत? तुम्ही तिथे गेला होता तसं कळलं मला. हो, काय झालं होतं नेमकं? मला पटवर्धनांचा फोन आला होता आणि म्हणून मी तिथे गेलो, तर तिथे हे सगळं झालं होतं. सगळा काय प्रकार आहे? तुम्हाला त्यांनी फोन करून काही सांगितलं होतं का? हॅलो मिस्टर अजय ठाकूर, आर यू देअर? त्यांच्या घरावर कोणतरी नजर ठेवू नये असं काहीतरी म्हणत होते. बापरे, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही या केसचा तपास लवकरात लवकर करा. याआधी विकी गेला, आता पटवर्धन गेले. उद्या माझं कोणी बरं वाईट केलं तर? असं काही होणार नाही. मिस्टर पटवर्धनच्या बाबतीत असं काहीतरी होईल असं वाटलं होतं का तुम्हाला? ते एकटेच होते ज्यांच्याशी मी खूप काही शेअर करू शकत होते. आता तेही नाहीये. जवळच असं कुणीच राहिलं नाही. बाकीचे जे आहेत त्यांची मला आता भीती वाटायला लागली. तुम्ही प्लीज काहीतरी करा. मिसेस सरदेसाई, मी पटवर्धनांची डेड बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली. पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आल्यावर कळेल की त्यांच्या मृत्यूचं कारण काय होतं ते. तुम्ही त्यांच्या कुठल्या नातेवाईकाला ओळखता का? नाही, म्हणजे त्यांना नातेवाईक आहेत असं वाटत नाही मला. कधी उल्लेखही नाही केला त्यांनी. ठीक आहे, जर एकही नातेवाईक समोर आला नाही तर ती डेड बॉडी तुमच्या ताब्यात देण्यात येईल, कारण तुम्हीच त्यांच्या जवळ होता. सगळी प्रोसिजर झाल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल. प्लीज मला कळवा आणि मी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करा. आता अजय, त्या बाईंचाच फोन होता ना रे? त्यांच्या मिस्टरांची डेड बॉडी मिळाली आणि दुसरं कुठलं नाव घेतलंस तू? आई, मी तुला सगळं सांगतो नंतर.
काय झालं मॅडम? शरद, धनंजय नंतर एकमेव आधार होता, आता तोही गेला. म्हणजे मिस्टर पटवर्धन गेले रे. मला तर काहीच कळत नाहीये, काही सुधरत नाहीये. काय करायचं आता? मॅडम, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. तुम्ही आहात ग संगीता. आता ऑफिसचं काय होणार? पटवर्धन होते तेव्हा मी रिलॅक्स्ड होते जरा. ते म्हणाले होते मी करेन सगळं हँडल. आता तेही नाही राहिले म्हटल्यावर काय करायचं ग? पण मॅडम हे झालं तरी कसं? काहीच कळत नाहीये. धनंजय गेला, विकी गेला आणि आता पटवर्धन सुद्धा. मॅडम, पाणी आण रे. मॅडम, 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 काय होतंय तुम्हाला? लवकर आण रे. घ्या घ्या घ्या, पाणी प्या. मॅडम आता डेड बॉडी कुठे आहे? घरी की हॉस्पिटलमध्ये? उद्या सकाळी मिळेल. शरद, सगळ्यांना कळवायला हवं. हो, मी कळवतो सगळ्यांना. कुणी राहता कामा नये. मॅडम, तुम्ही बऱ्या आहात? कोणाचा फोन आहे ग? संगीता. हां बोल संगीता. हां मॅडम, कुठे आहात तुम्ही? मी घरी. का ग? मॅडम, तुम्हाला पटवर्धन साहेबांबद्दल कळलं का? काय? पटवर्धन साहेब गेले. काय? पटवर्धन गेले? हो कुणी सांगितलं हे? मॅडम, ना पोलीस स्टेशन मधून फोन आला होता तेव्हा कळलं. कधी झालं हे? ते काय कळलं नाही. पण हे कसं शक्य? मी आज तर मी त्यांना. मॅडम, मला काहीच कळत नाहीये हो. मॅडम, मॅडम, आणि एकदा का मला हे सगळे पुरावे मिळाले की मग काही राणी वाचत. बाकीचे जे आहेत त्यांची मला आता भीती वाटायला लागली. तुम्ही प्लीज काहीतरी करा. अजय, जागाच आहेस? झोपेन ग. झोप नाही येते का? झोपतो. कसल्या टेन्शन मध्येस? काही नाही ग. कुठल्याही केसमध्ये काही ना काहीतरी घडत असतं, त्यात काय एवढं. माझ्यापासून लपून ठेवतोयस? तुला काही सांगितलं की तू त्याचं टेन्शन घेतेस. त्या तुझी तब्येतही बरोबर नाही. काही होत नाही. सांग मला काय झालंय. बोल. धनंजय सरदेसाईंचे पार्टनर आहेत मिस्टर पटवर्धन. त्यांचा मृत्यू झालाय. बापरे, काय झालंय हे? आधी त्यांच्या मुलाचा अपघात झाला, आता त्यांचा मृत्यू. काय झालंय? कशामुळे? आई, मी तुला हेच सांगत होतो. तूच जास्त टेन्शन घेतेस.
होईल केस सॉल्व, काळजी करू नकोस. लवकर होऊ देत रे बाबा. तू बस खाली, मी छान डोक्याला मॉलिश करून देते, मस्त झोप येईल बघ. काही नको, तू झोप, मी पण झोपतो आता. अरे मी झोपणारच आहे, पण तेल लावल्यावर झोप येईल तुला छान. आले आई. बस खाली, मॉलिश करून देते म्हणजे मग छान झोपशील. संगीता, काय झालं? काय हवंय का तुला? हे मला काही नकोय. तू काय एवढी घाबरलीस? मी? छे नाही रे, हे पटवर्धन साहेबांबद्दल ऐकलं ना तेव्हापासून टेन्शन आलंय. असं अचानक व्हायला नको होतं. हो ना. मॅडमनी तुला कळवायला सांगितलंय ना सगळ्यांना? कळवलंस? तू कळवलंस? तू कळवलंस? मी ते कोणाशी बोलत होतीस? मी ते मीरा मॅडमला फोन केला होतास ना तू? सगळं ऐकलंय मी. नशीब तुझं मीच ऐकलं. त्या बाईनं जर ऐकलं असतं ना तर काही खरं नव्हतं तुझं. कशासाठी करते हे सगळं तू? मग त्यांना कळायला नको? पटवर्धन साहेबांना त्या पण ओळखत होत्या ना. गायत्री मॅडम असताना रोज घरी यायचे ते. अगदी सख्या वहिनी आणि दिरासारखं नातं होतं त्यांचं. त्यांना कळायला नको? कळलं असतं ना त्यांचं त्यांना. तू का फोन करून सांगितलंस? अजून काही सांगितलं नाही ना? मी कशाला काय सांगू? आणि असं माहितीच काय होतं आपल्याला. काळजी घे, परत असं काही करू नको. मॅडम कशात ते माहिती आहे ना तुला. परत जर असा मूर्खपणा केला ना तर नोकरी गमावून बसशील. हे बघ, आपण नोकर माणसं आहोत. आपण आपलं काम करायचं, पगार घ्यायचा, एवढंच लक्षात ठेव. उगा ह्याच्यात त्याच्यात लक्ष घालायचं नाही. कळतंय ना तुला काय म्हणतोय ते? मीरा, हे काय चाललंय? मलाही धक्काच बसलाय. मी काल त्यांना भेटून आले आणि त्यानंतर रात्री असं धक्कादायकच आहे. मला वाटतं मीरा, जे घडलं ना त्या सगळ्याचं त्यांनी खूप टेन्शन घेतलं असणार. टेन्शन होतच ग त्यांना. मुळात आधी विकीच्या दुःखात नसते सावरले नव्हते, त्यात हे धनंजयचं असं कळलं. धनंजयच्या मृत्यूचा संशयही त्यांच्यावर घेतला गेला. मी त्यांना भेटायला गेले ना तेव्हा खूप घाबरले होते ते. हो ग, राणीने सुद्धा त्यांना खूप धमकावलं होतं. राणी? राणी कधी गेली होती पटवर्धनांना भेटायला? मी गेले होते ना पटवर्धनांकडे तेव्हाच आली होती ती. आणि मुख्य म्हणजे धनंजयला मारण्यात माझ्या भावांचा हात आहे असं जे तिचं म्हणणं होतं ना, पटवर्धन सुद्धा त्याच्यात सामील आहेत असा आरोप केला तिने त्यांच्यावर. याचा अर्थ राणीने पटवर्धनांवर प्रेशर आणलं होतं. मुद्दाम केलं राणीने हे सगळं. तिला पटवर्धनांचा स्वभाव माहिती होता. तेच म्हणूनच म्हणते, ह्या सगळ्या कारणामुळे हे घडलं असणार. किंवा घडवलं असेल. हो, पटवर्धन आणि राणीमध्ये जर वाद झाला असेल तर राणीने हे सगळं घडवून आणलं असेल. म्हणजे काय म्हणायचं तुला मीरा? पटवर्धनाला राणीने मारलं? धनंजयला मारलं, विकीला मारलं, तसंच पटवर्धनांनाही मारलं असेल. मीरा, राणी खूप विचित्र वागते ग. मला खूप भीती वाटायला लागली. म्हणजे आतापर्यंत पटवर्धन तरी आपल्या सोबत होते, आता तेही नाही आहेत. घाबरू नकोस, मी आहे ना. राणी काय करते ते आपण जगासमोर नक्की आणू. पोस्टमॉर्टम झाले, बॉडी गेले, कोण आले? मी येते. चला या.